नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सर्व? तर आज माझं सुट्टीचा दिवस आहे आणि सुट्टीच्या दिवसामध्ये तुम्ही बघू शकता केवढा पसारा काढलेला आहे मी. कारण मीच जर नाही पसारा काढला तर दुसरं कोण करणार? कारण आम्ही दोघंच आमच्या घरामध्ये राहतो, त्यामुळे घरामध्ये खूप जास्त पसारा झाला होता. मांडणीवरती भांडी वगैरे खराब झाली होती आणि मग मी ठरवलं की आता हे सगळं उरकलं पाहिजे आजच सुट्टीच्या दिवशीच. म्हणून मी सगळं नाही का मांडणीवरचे भांडे वगैरे घासले सगळे. पहिले पेपर जे टाकलेले होते ते चेंज केले आणि नवीन पेपर वगैरे टाकले आणि जो काही किराणा भरून ठेवला होता पोत्यामध्ये तो घासलेल्या डब्यामध्ये एक 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 काढून ठेवला आणि दिवसभर माझं मग हेच काम चालू होतं. आणि सगळं पसारा वगैरे काढून ठेवला. मग त्या पोत्याची घडी वगैरे घातली आणि ठेवून टाकलं. आणि माझ्या मिस्टरांना काही सुट्टी नव्हती, ते कामाला गेले होते, त्यामुळे मी घरामध्ये एकटीच होती. आणि मग दिवसभर आळस करत करत मला संध्याकाळच्या 5 वाजल्या सगळ्या कामासाठी. आणि हे जे होतं ते मी डब्यामध्ये दाखवते, ते भगरीचं पीठ आहे, नवरात्रीमध्ये आणलेलं. आणि ते आता एवढं शिल्लक राहिलेलं आहे तसंच. तर आता मी त्याचं काय करू शकते? तर मी आता ठरवलं की बघू त्याचं नवीन नवीन यूट्यूबवरती रेसिपी शोधायच्या आणि कधीतरी काहीतरी बनवून ते पीठ संपवून टाकायचं. म्हणून मी तसं एका डब्यामध्ये घेतलं आणि ठेवून टाकलं. आणि नंतर मग जे काही खालची मांडणी जी राहिली होती, म्हणजे खालचा सगळ्यात खालचा कप्पा मांडणीचा, त्याच्यावरती पण एक कप आमचा फुटला होता, ते पण तसंच होतं. चमचे वगैरे पडले होते पाठीमागच्या साईडला आणि खूप पसारा पडला होता. मग ते सगळं मी एक 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 गोळा केलं. हे बघू शकता तुम्ही. ते आपला चपातीचा डब्बा असतो ना, त्या डब्याचं झाकण पडलं होतं. आणि हा पिवळा आहे जो तो फुटलेला कप आहे, तो फुटला माझ्याकडून सकाळी पसाऱ्यामध्ये. हे बघू शकता. मग माझं नंतर फायनली सगळी मांडणी वगैरे आवरून झाली. सगळं हे बघू शकता तुम्ही, सगळं व्यवस्थित लावली. मग मी थोडेसे दिसायला थोडेच भांडे दिसतात, पण घासायला लागलं की संपत नाही. नंतर झाडून वगैरे घेतलं आणि त्यानंतर मग स्वयंपाकाची तयारी. तर मी मस्तपैकी चिकन वगैरे आणलं होतं, कारण आम्हाला चिकन कोरमा आणि चिकन बिर्याणी आणि चपाती बनवायची होती. तर चिकनमध्ये सगळे मसाले वगैरे टाकून, दही वगैरे टाकले मी सगळे. 12 प्रकारचे मसाले वगैरे टाकले आणि मग चांगलं ते मिश्रण वगैरे केलं मी. त्यानंतर माझा सगळा दिवस स्वयंपाकामध्येच गेला. त्यानंतर मी इकडं तांदूळ टाकला शिजायला बिर्याणीसाठी आणि त्यामध्ये खडे मसाले वगैरे टाकले आणि खडे मसाले खूप सारे टाकलेत मी. मीठ वगैरे चवीनुसार, कारण खडे मसाले असेल तर बिर्याणी अजून चांगली होती, टेस्टी होती. तर मग मी पातेलं तापत ठेवलं बिर्याणीसाठी. आणि मी हे खूप तुम्ही बघू शकत असाल की हे पातेलं आहे ना खूप जाड आहे आणि त्यामुळं ते लवकर तापत नाही. त्यामुळं मग मी पातेलं गरम करायला ठेवलं होतं. हे बघू शकता तुम्ही. आणि त्यानंतर मग तिकडं बघितलं मी तर तांदूळ वगैरे शिजला आहे का. बाहेर कोणतरी आवाज देत होतं, मग तिकडं जाऊन बघून आले मी. तर कोणी जर विचारत होतं की इथं रूम शेजारी खाली आहे का कुठे, मग आम्ही नाही म्हणून टाकलं. त्यानंतर हे कांदा वगैरे तळून घेतला बिर्याणीसाठी एकदम कुरकुरीत असा. आणि कोथिंबीर वगैरे खूप सारी बारीक करून घेतली. त्यानंतर आपला हा कांदा जो आता टाकलेला होता ना आपण, तो त्याचा व्हिडिओ आहे हा, की हा तळताना नाही का थोडा मागे पुढे झाला हा व्हिडिओ. आणि इकडं जो आहे तो बिर्याणीचा तांदूळ शिजत आहे. हे बघू शकता तुम्ही. आताशी टाकलेलं त्यामुळे अजून काही शिजला नाही, त्याला उकळी आली तरी. आणि त्यानंतर मग मी 70% शिजलेला तांदूळ जो आहे तो आपली जी चाळणी असते ना गहू चाळायची, गहू तांदूळ चाळायची, त्या चाळणीमध्ये काढून घेतला आणि तो बरोबर 70% शिजवून घेतला. त्यानंतर जे आपण पातेलं गरम केलं होतं, कांदे तळून घेतले, त्याच पातेल्यामध्ये थोडेसे कांद्याचे तुकडे ठेवले तसेच आणि खडे मसाले टाकून कांद्याची पेस्ट टाकून नाही का सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं. आणि हे एकदम असं लाल होईस्तोवर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघू शकता तुम्ही. आणि त्यानंतर मग हे झालं की मग हे करत करत मी बाकीचे कामं आवरत होते. झाडू मारायचा, फरशी पुसायची, म्हणजे माझं दोन्हीकडं पण कामं चालूच होते. त्यानंतर हे सगळं झालं माझं. आणि त्यानंतर मग मिस्टरांचा फोन आला मला की काय करते. मग त्यांनी पण हाबडे घेतला होता, तर ते आज हाबडे यायला लागले होते. मग नंतर परत मी कोरमाकडे आले. आपले चिकन कोरमा म्हणू शकता तुम्ही, किंवा चिकन मसाला म्हणू शकता. त्यानंतर मग मी मध्ये अद्रक लसूण पेस्ट टाकली आणि ही अद्रक लसूण पेस्ट रेडीमेड आहे, मी रेडीमेड बनवली, म्हणजे रेडीमेडच आणते मी. कारण लसूण पण एवढा महाग झाला आहे, 100ला पावशेर, त्यामुळे परवडत नाही. आणि कधीतरी आपल्याला जास्त लसूण लागत नाही, त्यामुळं कधीतरीच मी लागतो, त्यामुळं मी अशा पेस्टचे 5-5 रुपयावाले पॅकेट आणून ठेवत असते. आणि त्यानंतर हे बघू शकता तुम्ही,
आपलं चिकन मसाला तयार आहे नाही का. तर आता ह्यातलाच मी चिकन मसाला थोडा काढून घेणार आहे आणि बाकीचा जो आहे तो बिर्याणीसाठी ठेवणार आहे. बघू शकता तुम्ही म्हणजे 2 in 1 होतं आहे. चिकन बिर्याणी पण होती आणि चिकन कोरमा, चिकन मसाला तुम्हाला जे म्हणू वाटेल ते तुम्ही म्हणू शकता. काय फरक नसतो चिकन कोरमा, चिकन मसाल्यामध्ये थोडाफार फरक असतो. तर मी असं व्यवस्थित लेयर वगैरे टाकून घेतल्या, तळलेला कांदा वगैरे टाकला, कोथिंबीर टाकली आणि त्यानंतर जो चिकन मसाला मी काढून घेतला होता साईडला, त्यामध्ये पाणी टाकून तो ॲड करायला म्हणजे भरपूर सगळ्यांना पुरेल असं. आणि नंतर जरा झाकून ठेवलं 10 ते 15 मिनिटांसाठी. मग आपल्या दोन्ही पण रेसिपी तयार झाल्या सोबतच. हे बघू शकता तुम्ही आणि तुम्ही पण असं करू शकता. तुमचं पण काम हलकं होते आणि त्यानंतर आपलं सगळं मग हळूहळू सगळं उरकत राहिले. त्यानंतर हे आपला चिकन मसाला झाला आहे पूर्णपणे आणि ही आपली आता चिकन मसाला बिर्याणी बघू शकता तुम्ही. ह्याला मी 10-15 मिनिटांसाठी झाकून ठेवलं. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. नमस्कार.